साहित्यामध्ये ते पैसे काही अमाऊंट कमी दिले आणि पैसे बाकीचे रिटर्न दिले त्यांनी. आपण नाशिकचे महापौर पण होता, जिल्हा प्रमुख पण पद आपण भूषवलेलं आहे. अशा पद्धतीनं निलमताईंनी राज्यामधल्या काही अजून इतर नेत्यांकडे पैसे घेतले अशी माहिती आहे? नाही, मुळात एक सांगतो, मी शिवसेनेचा शहर प्रमुख 7 वर्ष होतो, 7 वर्ष जिल्हा प्रमुख होतो, उपमहापौर होतो, महापौर होतो. पण शिवसेना प्रमुख असेल का उद्धव साहेब असेल, कधी माझ्याकडून पदासाठी 1 रुपयासुद्धा मागितलेला नाही आहे. फक्त त्यांनी एवढं बघितलं का एक चांगलं काम करतो, चांगलं डॅशिंग कार्यकर्ता आहे म्हणून त्यांनी मला सतत हे पदं देत गेले. आणि माझ्यावर म्हणजे शिवसेनेमध्ये एवढं मला जे दिलं ते भरभरून उद्धव साहेबांनी बाळासाहेबांनी दिलेलं आहे. कधी माझ्याकडून नया पैसासुद्धा घेतला नाही त्यांनी. पण नक्की सांग, विधानसभेच्या निवडणुकीत ह्या बाईंनी माझ्याकडून पैसे घेतले होते. पण तुम्हाला अजून एक सांगतो, माझ्यासारख्या अशा राज्यामध्ये अनेक प्रसंग आहे, अनेक कार्यकर्ते पुढे येतील आणि सांगतील का या बाईंनी काय काय केलेलं आहे. आपण पुण्यात पण अशोक हरणार जो गटनेता होता त्याचंसुद्धा ऐकलं, त्याच्याकडून सुद्धा अशाच प्रकारे पैसे वसूल केलेले. म्हणून या ठिकाणी सांगतो का, मुळात त्यांनी जो विषय मांडला दिल्लीत, तो विषय मांडण्याचं व्यासपीठ नव्हतं, ते मराठी साहित्य संमेलन होतं. तिथं मराठी साहित्याविषयी आपली भूमिका मांडायला पाहिजे होती. ती भूमिका त्या बाईला मांडता येत नाही आणि खरोखर त्या बाईची क्यू येते आम्हाला. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर आणखी कोण नेते आहेत तुमच्या माहितीमध्ये की ज्यांच्याकडनं नीलम गोऱ्हेंनी असे पैसे घेतले किंवा मागितले? येतील ना, महाराष्ट्रातले अनेक नेते पुढे येतील. महाराष्ट्रातले अनेक नेते पुढे येतील. पैशाच्या व्यवहाराशिवाय ही बाई पुढे कार्यकर्त्यांना न्याय द्यायची नाही, हे एवढं सत्य आहे. शिवसेनेचे उद्धव ठाकरे असतील किंवा इतर नेत्यांपर्यंत पोहोचू द्यायच्या नाही नीलम गोऱ्हे आणि मधल्यामध्ये हे सगळे उद्योग करायचे असा काही नेत्यांचा आरोप आहे. नाही, मला तर मातोश्रीचे दरवाजे कायम खुले लहानपणापासून. मला 43 वर्ष झाले मी शिवसेनेत काम करतोय. बाळासाहेबांबरोबर काम केलेलं, उद्धव साहेबांबरोबर पण काम करतोय मी. पण एक सांगतो, मला मातोश्रीचे दरवाजे कायम खुले. पण काही कार्यकर्ते बिचारे असे नवीन आलेले आणि त्यांना काही अपेक्षा असतं पदं वगैरे सत्तेत जाण्याचं, तर त्यावेळेस जी ही बाई ज्या ठिकाणी संपर्क नेता होती त्या ठिकाणी अशी अवस्था झालेली का मातोश्रीपर्यंत ही बाई कार्यकर्त्यांना पोहोचून द्यायची नाही. त्यांना पैसे देण्याचं कारण काय? तुम्ही त्यांना का पैसे दिले? तिकिटासाठी पैसे दिले होते मी. मग त्यांनी काय नेमकं सांगितलं होतं? काय त्यांनी कार्यकर्त्यांना किंवा तिकिटाच्या वेळेला ते काय सांगायचे की ज्याच्यामुळे अशा पद्धतीनं नाईलाज असतो तुम्हाला तिथपर्यंत पैसे द्यावे लागायचे? नाही, स्पर्धा होती ना. तिकडे अजय बरोस्ते, इकडे मी होतो. ह्या स्पर्धेमुळं ते हे लोक फायदा घेतात. पण काय म्हटलं नीलम गोऱ्हे तुमची? ते बोलले ना, तिकीट 100% देते मी करून तुझं. मग मिळालं नाही, तिकीट नाही मिळालं. अजय बरोस्ते न मिळालं त्यावेळेस. त्यांनी पैसे कुणाला देणार, कोण काम करणार असं काही बोललं का? काहीच नाही बोललं. त्यांनी डिमांड केली, त्यांना पैसे दिले. मी तुम्हाला सांगतो ना, ज्यावेळेस मी शहर प्रमुख झालो, जिल्हा प्रमुख झालो, उपमहापौर झालो, महापौर झालो, म्हणजे बाळासाहेब असेल का उद्धव साहेब असेल, मी आधीही सांगितलंय माझ्याकडून कधी रुपयासुद्धा मागितलेला नाही आहे. आणि ठाकरेंच्या इथं अशा गोष्टी घडत नाही. मातोश्री एक पवित्र आमचं पवित्र स्थान आहे. तिथं पवित्र आमचे म्हणजे दैवत बसलेलं आहे आणि अशा पद्धतीने तिथे कामं होत नाही. नीलम गोऱ्हे यांनी